नमस्कार मित्रांनो, तुमच्यासाठी जबरदस्त जॉब वॅकन्सी घेऊन आलेलो आहे। महाराष्ट्रामध्ये कर आकारणी व कर संकलन विभागामध्ये भरती निघालेली आहे। पगार तुम्हाला या ठिकाणी 29,900 ते 72,000 रुपयाच्या दरम्यान पोस्ट वाईज दिला जाईल। तुम्ही महिला असाल पुरुष असाल दोघे या ठिकाणी अर्ज करू शकता। अर्ज करण्यासाठी कुठल्याही प्रकारची फीस पेमेंट तुम्हाला करायची नाही। अर्ज करण्याची शेवटची तारीख 22 मार्च 2024 या ठिकाणी आहे। अधिक माहिती जी आहे मित्रांनो, या ठिकाणी कुठल्या पदांसाठी वॅकन्सी आहे, शैक्षणिक अर्थ तुमची काय लागेल, वयमर्यादा काय असेल, अर्ज कशा प्रकारे करायचे आहेत, सर्व माहिती डिटेलमध्ये आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा। त्याचबरोबर मित्रांनो, आपण जर आपल्या रॉयल कॉर्नर यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या रॉयल कॉर्नर यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करावं, बेल आयकॉन दाबायला विसरू नका। असेच नोकरी संदर्भातील नवीन अपडेट्स आपल्याला मिळत राहण्यासाठी। तर सुरू करूया मित्रांनो आजचा व्हिडिओ। तर मित्रांनो, आपण आलेलो आहे कर आकारणी व कर संकलन विभाग पुणे महानगरपालिका यांच्यामार्फत जे ऑफिशियल नोटिफिकेशन निघालेलं आहे वॅकन्सीच्या संदर्भामध्ये, त्यावरती आपण आलेलो आहे। तर स्टेप बाय स्टेप सर्व माहिती आपण या ठिकाणी बघणार आहोत। तर मित्रांनो, या ठिकाणी सगळ्यात पहिली जी वॅकन्सी आहे सिनियर डेटाबेस इंजिनियर या पदासाठी आहे। एक वॅकन्सी खुल्या प्रवर्गामधून या ठिकाणी निघालेली आहे। 72,000 रुपये इतके वेतन तुम्हाला या पदासाठी दिलं जाईल। शैक्षणिक पात्रता जी आहे बी तुमचं झालेलं असेल कॉम्प्युटरमध्ये, IT मध्ये किंवा पोस्ट ग्रॅज्युएशन झालेलं असेल कॉम्प्युटरमध्ये, तर या पदासाठी तुम्ही अर्ज करू शकता। 8 वर्षापर्यंतचा वर्क एक्सपिरियन्स तुमचा या ठिकाणी लागणार आहे। त्यानंतर डेटाबेस ॲडमिनिस्ट्रेटर या पदासाठी पुढील वॅकन्सी या ठिकाणी आहे। एक वॅकन्सी खुल्या प्रवर्गातून या पदासाठी निघालेली आहे। 41,055 रुपये इतके वेतन तुम्हाला दरमहा या पदासाठी दिलं जाईल। बी तुमचं झालेलं असेल कॉम्प्युटरमध्ये किंवा IT मध्ये किंवा पोस्ट ग्रॅज्युएशन झालेलं असेल कॉम्प्युटरमध्ये, तर या पदासाठी तुम्ही अर्ज करू शकता। 5 वर्षापर्यंतचा वर्क एक्सपिरियन्स तुमचा लागेल। त्यानंतर सॉफ्टवेअर इंजिनियर या पदासाठी एक वॅकन्सी ठिकाणी आहे। 48,645 रुपये इतके वेतन तुम्हाला दिलं जाईल। या ठिकाणी देखील सेम क्वालिफिकेशन आहे। 6 वर्षापर्यंतचा वर्क एक्सपिरियन्स तुम्हाला लागेल। त्यानंतर सॉफ्टवेअर इंजिनियर पेमेंट सर्व्हिसेस एकसाठी खुल्या प्रवर्गातून एक वॅकन्सी या ठिकाणी आहे। 48,645 रुपये वेतन या ठिकाणी तुम्हाला दिलं जाईल। सेम क्वालिफिकेशन या ठिकाणी वरील पदांप्रमाणेच आहे। 6 वर्षापर्यंतचा वर्क एक्सपिरियन्स तुमचा या ठिकाणी बँकिंग आणि फायनान्शियल सिस्टममध्ये या ठिकाणी असणं आवश्यक आहे। त्यानंतर पुढील वॅकन्सी ठिकाणी आहे सॉफ्टवेअर इंजिनियर असेसमेंट सर्व्हिसेस एकसाठी एक वॅकन्सी या ठिकाणी आहे। 48,645 रुपये वेतन तुम्हाला दिलं जाईल। सेम या ठिकाणी क्वालिफिकेशन आहे। 6 वर्षापर्यंतचा वर्क एक्सपिरियन्स तुमचा ट्रान्झॅक्शनल असेसमेंटमध्ये, बिल्डिंग सिस्टम्स इंटिग्रेशन आणि डेव्हलपमेंटमध्ये या ठिकाणी असणं आवश्यक आहे। त्यानंतर पुढील वॅकन्सी ठिकाणी आहे सिनियर सॉफ्टवेअर इंजिनियर कॅटेगरी 2साठी एक वॅकन्सी या ठिकाणी आहे। 34,960 रुपये वेतन तुम्हाला दिलं जाईल। सेम क्वालिफिकेशन या ठिकाणी आहे। 5 वर्षाचा वर्क एक्सपिरियन्स वेब ॲप्लिकेशन डिझाईन आणि डेव्हलपमेंट वर्किंग एक्सपिरियन्स तुमचा या ठिकाणी असणं आवश्यक आहे। त्यानंतर पुढील वॅकन्सी ठिकाणी आहे सॉफ्टवेअर इंजिनियर कॅटेगरी 2साठी एकूण या ठिकाणी 3 वॅकन्सीज आहे। 33,350 रुपये इतके वेतन या ठिकाणी दिलं जाईल। सेम क्वालिफिकेशन वरीलप्रमाणे या ठिकाणी आहे। 4 वर्षापर्यंतचा वर्क एक्सपिरियन्स तुमचा ट्रान्झॅक्शनल असेसमेंट, बिल्डिंग सिस्टम इंटिग्रेशन आणि डेव्हलपमेंटमध्ये या ठिकाणी असणं आवश्यक आहे। त्यानंतर पुढील वॅकन्सी ठिकाणी आहे सपोर्ट सॉफ्टवेअर इंजिनियर या पदासाठी 3 वॅकन्सी या पदासाठी देखील आहे। 29,900 रुपये इतके वेतन तुम्हाला दिलं जाईल। बी तुमचं झालेलं असेल कॉम्प्युटर किंवा IT मध्ये किंवा ग्रॅज्युएशन इन कॉम्प्युटर झालेलं असेल, गुड नॉलेज तुम्हाला डिझायनिंग आणि डेव्हलपमेंटचा असेल, तर या पदासाठी तुम्ही अर्ज करू शकता। त्यानंतर पुढील वॅकन्सी ठिकाणी आहे टॅक्स कम्प्लायशन व रिकन्सिलेशन या पदासाठी एक वॅकन्सी ठिकाणी आहे। 29,900 रुपये इतके दरमहा वेतन तुम्हाला दिलं जाईल। BCom तुमचं झालेलं असेल किंवा MCom झालेलं असेल विथ MBA झालेलं असेल, फायनान्समध्ये 3 वर्षापर्यंतचा वर्क एक्सपिरियन्स असेल, तर या पदासाठी तुम्ही अर्ज करू शकता। या ठिकाणी अर्ज जे आहे तुम्ही 22 मार्च 2024 पर्यंत सकाळी 10 ते संध्याकाळी 5 वाजेपर्यंत या वेळेत कार्यालयीन वेळेत या ठिकाणी करू शकता। तुम्हाला समक्ष अर्ज या ठिकाणी सादर करायचे आहेत। पोस्टाने प्राप्त होणारे अर्ज या ठिकाणी स्वीकारले जाणार नाहीत। ॲप्लिकेशन फॉर्म जे आहे अशा प्रकारे आपल्याला जाहिरातीमध्येच दिलेलं आहे। जाहिरातीची लिंक आपल्याला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मिळेल। अर्ज करण्याअगोदर आपण संपूर्ण जाहिरात एक वेळ व्यवस्थित वाचा, त्यानंतरच या ठिकाणी अर्ज करा। अर्ज जे आहेत आपल्याला कर आकारणी व कर संकलन विभाग पुणे महानगरपालिका यांच्या ऑफिसमध्ये डायरेक्टली जमा करायचे आहेत। तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच मित्रांनो। व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्कीच करा। आपल्या रॉयल कॉर्नर यूट्यूब चॅनलला जर अद्याप आपण सबस्क्राईब केले नसेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। अशाच नोकरी संदर्भातील नवीन अपडेट आपल्याला मिळत राहण्यासाठी। तर भेटूया मित्रांनो नोकरी संदर्भातील अशाच पुढच्या व्हिडिओमध्ये। धन्यवाद मित्रांनो।